एकत्र येऊन आम्ही काय करू शकतो हे देखील लोकसभेत आम्ही दाखवून दिलेलं आहे। आणि 288 288 उमेदवार जरांगे पाटील जे सांगतील ते उमेदवार निवडून येतील। जरांगे पाटील सरकार आणणार, जसं म्हणतात मोदी सरकार, आता मोदी बिधी काही नाही, आता जरांगे पाटील सरकार आणणार। आता तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरांगे पाटील म्हणतात तोच होईल याची 100% खात्री आहे तुम्हाला। मराठ्याचा नेता आता एकच आहे, जरांगे पाटील, ऊसतोड कामगाराचा पोरगा। जरांगे पाटलाच्या जो बी नादी लागतो त्याचा खुटा उपसेला जातो। त्या ओबीसीचा कोण नेत्याचं नाव घेतं त्याला मतदान किती पडलं नसता महाराष्ट्रात जाता जरांगे पाटलाचा सुद्धा आदेश पुन्हा मानणार नाही असं मला वाटतं। आज मराठ्यांच्या मताची कुणीच आजपर्यंत नोंद घेत नव्हती आणि हे आम्ही नेहमी सांगतो की तो ट्रेलर था विधानसभा अभी पिक्चर बाकी आहे। अहो, मराठ्यांच्या प्रस्थापित मराठ्यांचे आमदार खासदार आहेत हे, त्यांची आमची नाळ तुटलेली आहे। हे महायुती जात्यात आहे, महाविकास आघाडी सुपात आहे, एवढंच मी सांगतो। दिवसापासून उपोषण चालू आहे तरी सुद्धा निर्णय घेतलेला दिसत नाही। जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालं आज 5वा दिवस आणि अजूनही त्या मानानं, म्हणजे आम्ही टीव्हीवर बातम्या पाहतो, पण त्या मानानं सरकारनं नोंद घेतलेली नाही असं आम्हाला जाणवतंय। खरं तर जरांगे पाटलानं एक ट्रेलर दाखवले आता लोकसभेमध्ये, कुठल्याही पक्षाचं नाव न घेता, त्याला पाडा त्याला नाव न घेताही जबरदस्त फटका यांना बसलेला आहे। आणि हे आम्ही नेहमी सांगतो की तो ट्रेलर था विधानसभा अभी पिक्चर बाकी आहे। आज मराठ्यांच्या मताची कुणीच आजपर्यंत नोंद घेत नव्हते। जरांगे पाटलाचं अभिनंदन करायला आमच्याजवळ शब्द नाहीये। आज प्रत्येक खासदार इथे येऊन भेटून चाललाय आणि तो सांगतोय डायरेक्ट की जरांगे पाटलामुळे, मराठ्यामुळे निवडून आलो। हे महाराष्ट्रात पहिली वेळ आलं, मराठी छाती कधी नाही ती फुगायला लागलेली। म्हणजे जरांगे पाटले जे नेतृत्व स्वीकारलंय ते अगदी योग्य नेतृत्व स्वीकारल्याची महाराष्ट्राला जाणीव झालेली आहे। पण सरकारला माझी विनंती आहे, जरांगे पाटलाचं या अंतर्वाईतलं 5वं उपोषण आहे, त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ते महाराष्ट्रामध्ये किती दिवस दूर नगेल याची गॅरंटी देता येत नाही। उद्याच्या संध्याकाळ व्हायच्या आत सरकारनं सकारात्मक जरांगे पाटलाची मागणी आहे ती मान्य करून तशा प्रकारचे लेखी आश्वासन देऊन त्यांचं उपोषण सोडावं अशी तमाम मराठ्यांच्या वतीनं माझी मागणी आहे। आता जे काही निवडून आलेले खासदार आहेत यांनी सुद्धा तशा पद्धतीची मागणी करायला पाहिजे, राज्यपालांना असेल राष्ट्रपतींना असेल पत्र लिहायला पाहिजे असं वाटत नाही। झाली सुरुवात, नांदेडचे आमदार राज्यपाला जाऊन भेटले, प्रत्येक आमदार खासदार आता पत्र द्यायला लागलेत। आता ते मतदानाच्या भीतीने किती करते तर निमांतर किती हा नंतरचा विषय, पण काही असो त्यांना जरांगे पाटलाची नोंद घ्यावा लागली। आज प्रत्येक आमदार पत्रक काढायला आहे, प्रत्येक खासदार पत्रक काढायला आहे आणि जरांगे पाटलाला तो पाठिंबा देतोय आणि सरकारला विनंती करतोय की तात्काळ उपोषण सुटलं पाहिजे। हा मराठा एकजुटीचा प्रचंड मोठा विजय, मराठ्यांच्या इतिहासातला ही ऐतिहासिक घटना आहे असं माझं मत आहे। जरांगे पाटील म्हणतात की 4 दिवस होता, 5 दिवस होता, 7 दिवस होता आणि मग नंतर सरकारला जाग येते। आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती बघायला मिळते। आज 5वा दिवस आहे, यानंतर तरी सरकारने काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचे आहे का, काय वाटतं? नाही, दुर्दैवाचं ना, जरांगे पाटलासारख्या महाराष्ट्रातल्या एक मोठ्या नेत्याला उपोषण सुरू झाल्या, खरं तर दुसऱ्या दिवशी उपोषण सुटायला पाहिजे, तात्काळ नोंद घ्यायला पाहिजे। मग त्यांचं काय शपथविधी, तुम्ही नाटकं सांगता का? तुम्ही सगळे गेले होते काय? पण तुमचं काय नाटक असेल 5 दिवस झाले, ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। उद्याचा सूर्य मावळेपर्यंत सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा, नसता महाराष्ट्रात जाता जरांगे पाटलाचा सुद्धा आदेश पुन्हा मानणार नाही असं मला वाटतं। ओबीसीचे जे नेते आहेत लक्ष्मण हाके म्हणून, त्यांनी सुद्धा अंतर्वाल या ठिकाणी उपोषण करण्याचा इशारा दिला। ओबीसीचे नेते आता फक्त जरांगे पाटील आहेत, कारण त्यांचं ओबीसी सर्टिफिकेट आहे। त्या ओबीसीचा कोण नेत्याचं नाव घेतं त्याला मतदान किती पडलं ते जरा तपासून घ्या ना। हे स्वयंघोषित नेते आहेत, ते त्यांच्या जातीचे नेते आहेत, ओबीसीचे नेते नाही आहेत। जरांगे पाटलाच्या जो बी नादी लागतो त्याचा खुटा उपसेला जातो। तो नाशिकचा, त्याला सभेला कोणी बोललेलं नाही महाराष्ट्रामध्ये, बॅनरवर फोटो सुद्धा दिसला नाही। त्या माणसाच्या सभा मिळत नव्हत्या, आज एवढा कचरा झाला त्या माणसाचा। म्हणून जरांगे पाटील न्याय हक्कासाठी लढतायत आणि न्याय हक्काच्या असताना कुणी त्यांना आडवं येऊ नये माझी विनंती आहे। चिल्लर झाटचूट नावं घेऊच नका इथं, त्यांची काय दखल घेतच नाही आम्ही, असे हे लोक आहेत, त्यांची काय दखल घेणार आम्ही? यासाठी 6 लाख हरकती सुद्धा आल्या होत्या, त्यामुळे कुठेतरी प्रश्न लांबणीवर जातोय। कसं असतंय हो का, कागद मीही 50 पाठवू शकतो, त्याला काय अर्थ आहे? समाज दिसत नाही का? 1.5 कोटीची सभा अंतरवाली सराटूची, जगात कुठे झाली का अशी सभा? आणि आम्ही कोणाचं मागून घेत नाहीयेत, आमचा न्याय हक्क आहे। आज आमच्या निजाम राजवटीतल्या सगळ्या मराठ्याला तेलंगणा आंध्रामध्ये आरक्षण आहे, आम्हाला काय नाही, साधा प्रश्न आहे ना। पण आमचं जे आरक्षण बुडविलं, परवा कीर्तनात सांगितलं तुकोबांची गाथा बुडली, तसं आमच्या मराठ्यांचं आरक्षण बुडवलं। तुकोबांनी उपोषण केलं, गाथा वर आली, तसं जरांगे पाटलांनी उपोषण केलं। आज 57 लाख पुरावे सापडले, जरांगे पाटलाच्या उपोषणाचा फायदा आहे त्याचे सगळ्या लोकांना। आज आमची एवढीच विनंती की जे उरलेत मराठी त्याला सरसगट सगळे सोयरे काय हैदराबाद गॅजेट जी मागणी आहे जरांगे पाटलाची ती सरकारनं मान्य करावी, मला 100% खात्री आहे।
उद्याचा दिवस माळेपर्यंत ही मागणी मान्य होईल असा आमच्या तमाम कार्यकर्त्याचा विश्वास आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही बॅकबोन म्हणून सोबत राहिलेले आहात. आम्ही तुम्हाला पाहत आहोत. आता ज्या स्थितीमध्ये हे आंदोलन पोहोचलेलं आहे, भरपूर सगळ्या मागण्या ह्या प्रलंबित आहेत, भरपूर साऱ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. ज्या ठोस मागण्या आहेत आणि ज्या अत्यंत या उपोषणाने मान्य व्हाव्यात अशा कुठल्या ठोस मागण्या आहेत? काय सर सगळे सोयरे हा जरांगे पाटला लावून दिला ते हैदराबाद गॅजेट बॉम्बे गॅजेट ते लागू करावं, दोनच मागण्या आणि त्या सहज होऊ शकतात, त्याला काय अडचण तुमचा अभ्यास खूप चांगला आहे. या गॅजेटच्या अनुषंगाने कशा पद्धतीचा फायदा संपूर्ण समाज नाही. हे सगळा जरांगे पाटलाचा विषय, मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. आम्ही जरांगे पाटला सोबत काम करणारे कार्यकर्ते आहोत. मी तर मला यांनी धरून आणलं, मी तुम्हाला कधी कुठेही बाईट दिलेलं दिसलो नाही. मी आपला मागे राहून जेवढी समाज सेवा करता तेवढी करतो. मला यांनी धरून आणलं म्हणून तुमच्या पुढे बाईटला आले. एक अनेकांच्या मनात असणारा प्रश्न किंवा अनेकांनी ते प्रश्न बऱ्याच जणांना विचारले. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमदार खासदार मराठा समाजाचे, पण तरी सुद्धा समाज मागे असलेला कसा ठरतो? अहो, मराठ्यांच्या प्रस्थापित मराठ्यांचे आमदार खासदार आहेत हे. त्यांची ना आमची नाळ तुटलेली आहे. ते मराठा जाती जन्मले हो, मराठ्याचे स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणत होते. मराठ्याचा नेता आता एकच आहे, जरांगे पाटील, ऊसतोड कामगाराचा पोरगा. त्याला तुकणं माहिती मराठ्याचं काय. या प्रस्तावित मराठे फक्त मोजतात आम्हाला. आजपर्यंत सांगा तुम्ही महाराष्ट्राची किंवा भारताच्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून मराठ्यामुळे निवडून आणलेलं म्हणलेलं नेता कोणी मला एक बी दाखवा. आजपर्यंत एक नाही एक. आज पहिली वेळा झालंय की मराठ्यामुळे निवडून आलो म्हणायला लागलेत नेते, कारण त्यांना माहिती जरांगे पाटलाचा दट्टा पुन्हा काय होणार आहे. आता हे जे म्हणतात आम्ही असं करू तसं करू, तुम्ही नका करू. बघा रस्त्यावर फिरू शकता का तुम्ही? म्हणजे असं नाही आता निवडून आलो जरांगे पाटला जोरावर आणि मग आता 2-4 दिवस फिरू आणि पुन्हा दांडे आणू, बिलकुल नाही. त्यांना जोपर्यंत पदावर आहेत आणि मरेपर्यंत त्यांना मराठा समाजासाठी कामच करणे असता. महाराष्ट्रातले मराठी जरांगे पाटील यांना माफ करणार ते जाहीरपणे मी सांगतो. आता लोकसभेमध्ये आपण पाहिलं, विधानसभेला का चित्र असेल? विधानसभेला आता कसं तर जरांगे पाटील म्हणते तसं हे आता एक सांगतो, महाविकास आघाडीचा शिक्का जरांगे पाटलावर मारायचा प्रयत्न होतो, हे अगोदर डोक्यातून काढा. ही महायुती जात्यात आहे, महाविकास आघाडी सुपात आहे, एवढंच मी सांगतो. यांना पहिले नंबर 1 शत्रू होते, यांनी लाठी हल्ला गोळीबार केला म्हणून त्यांना धडा शिकवला. याचा अर्थ हेले शाने असं काही करू नका. पण यांचा सुद्धा कार्यक्रम विधानसभेत जरांगे पाटील 100%. जर आरक्षण मिटलं तर जरांगे पाटील माझा काही संबंध नाही. पण आरक्षण जर मिटलं नाही तर जरांगे पाटील म्हटलं की 288 आमदार उभा करणार. आणि तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरांगे पाटील म्हणतात तोच होईल याची 100% खात्री मी तुम्हाला. आम्हीच आरक्षणाची सही करू. जरांगे पाटील जो मुख्यमंत्री केली तोच सही करणार आरक्षणाची. मग ही वेळ तर येऊ दिवशी. आरक्षणाच्या प्रश्नाबरोबर अजूनही प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, विद्यार्थ्यांचे आहेत, हे सुद्धा मार्गी लागतील. जरांगे पाटील म्हणले एक प्रश्न एका वेळेस हाती धरायचा. तो पठ्ठ्या गेली 20-22 वर्ष मी त्यांना 22-20 ओळखतो. एकच प्रश्न हाती धरलाय. मराठ्याचा प्रश्न मिटला की त्यांनी घोषणा केलेली मी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. तोपर्यंत दुसरा कोणताही प्रश्न या विचारपीठावर हाती घेतला जाणार नाही. आरक्षणाचा प्रश्न मिटल्यावर शेतीकडे ते वळणार आहेत. मुस्लिम आणि धनगर आहे ते बोलतातच, त्यांच्यावर तो त्यांचं मोठेपणे जरांगे पाटलाचं करत. पण हे सगळं शेतीचा प्रश्न जरांगे पाटील पुन्हा उतरणार आहे त्याची आम्हाला खात्री आहे. या सरकारला वाटायचं की काय मराठे एकत्र येत नाही, त्यांच्यानं काय होत नाही, परंतु मराठे एकत्र येत नाही. मराठे एकत्र आले सन्माननीय मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये. एकत्र येऊन आम्ही काय करू शकतो हे देखील लोकसभेत आम्ही दाखवून दिलेलं आहे. जे कधी पडणार नव्हते असे सरकारचे शिटं म्हणजे लोकसभेचे उमेदवार मराठ्यांनी एकत्र येऊन पाडले. मराठ्यांनी खरी मतदानाची ताकद त्यांना दाखवून दिलेली आहे. जर आता सरकारने पुन्हा जर हलक्यात घेतलं मराठ्यांना तर आता सरकारचे उमेदवार पडणं सोडून द्या, सरकारच्या उमेदवार डिपॉझिट पण राहणार नाही. डिपॉझिट सुद्धा जप्त होईल, त्याला कोणीच मतदान करणार नाही. आणि 288 उमेदवार जरांगे पाटील सांगतील ते उमेदवार निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. मग आता जे निवडणूक खासदार झाले, जे निवडून आले, ते संसदेमध्ये आवाज उठवतील असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच उठवतील ते. कारण बजरंगाप्पा सोनवणे असतील, बंडू जाधव असतील, यांनी स्वतः कबूल केलेलं आहे आम्ही जे निवडून आलेलो आहे यामध्ये 100% जरांगे फॅक्टर चाललेलं आहे. आणि जरांगे दादामुळंच, संघर्ष होत्यामुळंच, आणि म्हणून आम्ही त्यांना या निवडणुकीनंतर मी तरी त्यांना किंग मेकर म्हणण्याला सुरुवात केलेली आहे. ते किंग मेकर आहेत, त्यामुळं आता सरकारने हलक्यात घेऊ नये. आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे तात्काळ सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी यांनी करावी. पण जो आपला जो लढा होता तो केंद्रासोबत नसून राज्यासोबत होता असं सुद्धा जरांगे पाटील म्हणले. हा बोलले होते ना,
त्यांनी जी निर्णायक बैठक ज्या ठिकाणी मराठ्यांची 1.5 कोटीची ऐतिहासिक सभा ज्या ठिकाणी झाली होती, त्याच ठिकाणी लोकसभेच्या अनुषंगाने निर्णायक बैठक घेण्यात आली होती. त्याच बैठकीत दादा बोलले होते की आपला लढा हा राज्याशी संबंधित आहे, दिल्लीशी आपलं भांडण नाही. परंतु जो रोष आहे सर्वसामान्य लोकात, याच ठिकाणी आमच्या आया बहिणी काठ्या उचलल्या गेल्या, डोकं फोडलं गेलं, त्याचा रोष लोकांमध्ये होता, लोकांना दाखवून दिलेला आहे. मग आता विधानसभेमध्ये काय परिणाम होईल? विधानसभेत 100% परिणाम होईल. दादानी सांगितल्याप्रमाणे 18 पगड आणि 12 बलुतेदार सगळे लोक दादा उभे करणार आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक. ज्या मतदारसंघात एखादे एसटीचं प्राबल्य असेल, त्याचं चांगलं संघटन कौशल्य असेल, दादा त्याला उमेदवार देतील. 18 पगड जातीला सोबत घेऊन दादा 288 उमेदवार उभा करतील. म्हणजे सरकारला एक मोठा झटका बसू. सरकार आमचं जे लोक कोणतं सरकार? जरांगे पाटील सरकार आणा. जसं म्हणतात मोदी सरकार, आता मोदी बिझी काही नाही, आता जरांगे पाटील सरकार आणा. जरांगे पाटील सरकार. आमचा मुख्यमंत्री, आमचा गृहमंत्री, आमचाच आरोग्यमंत्री, आमचा क्रीडा मंत्री, सगळं आमचं राहणार. सगळे हा 7 उपमुख्यमंत्री जसं पाटील म्हणाले की 7 उपमुख्यमंत्री 100%. दादा ठरवलं 100% होणार. सगळे प्रश्न मार्गी लागतील असं समजायचं. मग आता सत्ता आमच्या हातात, आम्हीच करणार ना सगळं. सत्ता आमच्या हातात आहे. आता सरकारने कशा पद्धतीचे पावलं उचलली पाहिजे? कारण आज 5वा दिवस चालू आहे. हे बघा, काय जबाबदारीने बोलतो. गेल्या अनेक दिवसांपासून हा लढा सुरू आहे आणि जरांगे पाटलाची मागणी आहे भारतीय संविधानाला धरून, आणि ही मागणी कायद्या चौकटीच्या आतमधली आहे. इथं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं आणि मराठवाड्यामध्ये सगळ्या आमच्या नोंदी, या कुणबीच्या नोंदी होत्या. परंतु काही कालांतराने त्या नोंदी खोडल्या गेल्या. तुकाराम महाराजांच्या भागामध्ये आमचा उल्लेख आहे, बरे झाले देवा कुणबी केले, नाही तर दंबेचे असतो मेलो. आम्ही कुणबीच होतो. मराठा हा कुणबीच आहे आणि कुणबीला ऑलरेडी ओबीसीचं आरक्षण आहे. आम्ही काही वेगळं मागत नाही. घटनेच्या बाहेर जाऊन दादाचं मागणं नाही. ही जी मागणी आहे घटनेला अनुसरूनच आहे, घटनेला धरूनच आहे. त्यामुळं हे सरकार द्यायला काहीच हरकत नाही.